उन्नती मिळाव्या आणि त्यानंतर भक्ती ज्ञान आणि वैराग्य. आपण असं संकल्प केला नाही ऐश्वर्य धन संपत्ती पुत्र पौत्र नाही, तर त्यांना जे अपेक्षित आहे आपण त्यांच्याकडनं काय मागावं आणि ते काय देऊ शकतात आपल्यासाठी काय योग्य आहे ते आपण त्यांना मागायचं आहे. या श्लोकातून आपल्याला कळेल. श्लोकाच्या प्रत्येक शब्दांकडे आपण लक्ष द्या. अथ प्रार्थना भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने मुनिदया संमोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांती पदी वैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी शुका सारिखे पूर्ण वैराग्य